स्टार्च केलेला शर्ट, कमरेला लावलेली बंदूक, धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंसोबत फोटो असलेला हा पोरगा नेमका कोण? बीडच्या मस्साजोगमध्ये घडलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळून निघाला आहे. या घटनेमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असल्याचे दिसून येत आहेत. भाजप आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांना लक्ष्य केलं जातंय. पवनचक्की कंपनीच्या खंडणीच्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. यावरूनच मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर सरकारमधील आमदारांसह विरोधी पक्ष त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा अशी मागणी सुद्धा करत आहेत. पण आता त्यांना पालकमंत्री पदापासून देखील दूर ठेवा असा सूर दिसत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या कायदा सुरक्षतेवरून काही सवाल उपस्थित केले आहेत. दमानिया या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की बीडमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता तो सोशल मीडियामधून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीडमध्ये पिस्तुलांची परवानाधारक प्रचंड प्रमाणात असून इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने कुणाच्या वरदहस्ताने देण्यात आलेले आहेत? 1222 अधिकृत शस्त्र परवाने, तर अनधिकृत किती असतील? वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहे, पण त्यांच्या सोबतचे बापलेक कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसन्स नाही. मी SP नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि या काळात पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्याची तात्काळ चौकशी लावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. तसेच दमानिया यांच्या व्यतिरिक्त भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमके काय म्हणाले ते की पिस्तुलासाठी शिफारसी कोणाच्या आहेत? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा झाल्यावर तुम्ही बंदुकावर करून बार फोडता. बघा नेमकं आमदार सुरेश धस काय म्हणाले. बंदूक बाळगणाऱ्या पोराचं नाव काय आहे? निखिल फड. तसेच अजून व्हिडिओ हवेत गोळ्या मारणार या माणसाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. कैलास फड आणि निखिल फड बापलेक असल्याचे निखिलच्या काही इंस्टाग्राम पोस्टमधून समजते. निखिल फड या इंस्टाग्रामवर आपण पाहिलं तर काही फोटोंमध्ये आपल्याला बंदूक कमरेला लावलेली असल्याचे दिसून येते. त्याच निखिल फडचा अजून एक विधानसभा मतदानाच्या दिवशीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात शरद पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील आहे. यामध्ये निखिल तिथे उपस्थित होता आणि पोलिसांसह विरोधकांना अरेरावी करत होता. या निखिल फडच्या अकाउंटवर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबतचे त्याचे फोटोज, व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कैलास फड, निखिल फडकडे खरंच सरकारमान्य बंदूक परवाना आहे का? की फक्त दहशत माजवण्यासाठी ही बापलेकं बंदूक बाळगतात? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान स्वतःच परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसांनी कैलास फड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष देशमुख खून प्रकरण असो किंवा सुरेश धस यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे उपस्थित केलेले प्रश्न, यामुळे परळीत नक्की कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत हे दिसून येतं. दरम्यान परवानाधारक शस्त्रधारकांनी जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या अटी व नियमांचा भंग करू नये, असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. यावर आपली प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा.
व अशाच विविध माहितींकरता खबरकट्टा लय भारीला आजच लाईक करून सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच शेअर करा. धन्यवाद.